शंभो ग्रुप यांच्या वतीने तुम्हाला ही जिम्नॅस्टिक साठी एक बॉटल त्या ठिकाणी दिलं जाईल। हे सर्व पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतो। तर योगेश भगत उर्फ गॅरो ठरला या सामन्याचा सामनावीर। रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स, अभिनंदन गॅरो। तर गॅरो फर्स्ट ऑफ ऑल रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स। काय सांगशील या टॉप क्लास परफॉर्मन्स बद्दल? खरोखर खूप रंगतदार झाली मॅच, कारण की 70 धावा चेस करायचं म्हणजे थोडंफार प्रेशरच आला होता। तर चांगली बॅटिंग केली पोरांनी आणि चांगलं जीत दिलं। आपला संघाने पण खूप चांगली फिल्डिंग बॉलिंग पण केली, मॅच पण चांगली झाली। भले ते टीम थोडी लेट आली पण चांगला परफॉर्मन्स झाला आणि विन झालो। हरेश सारखा ताकदवर खेळाडू या टीम मध्ये होता जेव्हा रायगड प्रीमियर सिलेक्शन होतो तो संपूर्ण गावाचा अभिमान। काय सांगशील हरेश बद्दल? खरोखर दादांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे, कारण की प्रथमतः बरं आम्हाला इथं संघ दिला, इच्छापूर्ती स्वर्गीय दिबा पाटील संघ खेळायला चान्स दिली, तर खूप खूप आभार मानतो त्यांचे। तर बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये। योगेश ठरला या सामन्याचा सामनावीर। आणि आता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि इथे बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते कोपरी 11 कोपरी संघाला। जाऊया पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण तत्पूर्वी आपण सन्मान करूया महाराष्ट्र पोलीस खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सन्माननीय ऋषी परदी सरांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया। कारण आम्ही शहर आमच्या पनवेल तालुक्यामध्ये शहर आणि ग्रामीण असे दोन विभाग मोडत असतात, परंतु ऋषी परदी सर एकेकालचे दिग्गज खेळाडू षटकार चौकारांचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आणि आजही खांदेश्वर पोलीस स्टेशनचे API कामत साहेब जेव्हा पोलीस विरुद्ध वकिलाचे सामने असतात किंवा आयोजक विरुद्ध पोलीस सामने असतात त्यावेळी भरीव कामगिरी API कामत साहेब आणि ग्रामीणचे आपले अभय सिंह शिंदे साहेब यांची दमदार फलंदाजी आम्ही पाहतो। आणि ते आमचे खांदेश्वर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी ऋषी परदी सरांचा सन्मान। एकच वादा आमचा शैलेश दादा त्यांचं नेहमी दमदार आम्ही योगदान या स्पर्धेसाठी पाहतो। नवनिर्वाचित अध्यक्ष नटराज कला क्रीडा मंडळाचे आणि निहाल ऋत्वी स्ट्रायकरचे सर्व शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ऋषी परदी सरांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहे। धन्यवाद साहेब, आपण आसनस्थ व्हावं। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। टॉस इथे जिंकलाय टीम भिंगारीनं आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आपण पाहायला गेला तर आणि इथून बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले जाते कोपरुली 11 कोपरुली टीमला। आणि सर इतकेच नाहीये की ऋषी परदी सर म्हटल्यानंतर भरपूर वर्षापूर्वी याच मैदानावरती 5 बॉल 5 षटकारांचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आज सध्या पोलीस मध्ये कार्यरत आहेत आज आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि यंग खेळाडूंना नेहमी सातत्याने त्यांनी प्रमोट केलंय। साहेब आपलं सहर्ष स्वागत। गेम ऑन आपण पाहायला मिळेल पहिल्या षटकासाठी रघु परदेशी यांना मात्र आणले गेले, अगदी महत्त्वाचं ज्या पद्धतीने मात्र अगदी अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण मात्र वापर केला जाईल का वापर केला जातोय बऱ्याच वेळा मात्र या टीमसाठी। आणि इथून निखिल म्हात्रे सायकलला आपल्याला पाहायला मिळतं तिथे पहिलाच बॉल फिरकीचा जादूगार रघु परदेशी यांना काम म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण इथून मात्र देताना पाहायला मिळतं तिथे। आणि इथून पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल इथून मात्र साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळते ही ओळख सातत्याने रघु परदेशी यांनी ठेवली आपल्या गोलंदाजीवरती। आणखी एक भन्नाट वेग अजूनपर्यंत त्या 30 धार 30 लेन तोच टप्पा इथे मात्र पाहायला मिळते। हे नाव सातत्याने टेनिस क्रिकेट पटलावरती पाहायला मिळते। ज्या पद्धतीने कुणाल नाईकला भिंगारीचा भिंगरी म्हणून म्हटलं जातं त्याच पद्धतीनं अगदी गिरकी घेत गोलंदाजी फिरकी घेत गोलंदाजी करणारे रघु परदेशी आत्ताही आपल्या नावाचा डंका पेटवताना मात्र पाहायला मिळतात। निखिल म्हात्रे पहा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला त्यानंतर मात्र ऑफसाईडला खेळून काढलाय बॉल मात्र अगदी वेगानं सीमारेषा ओलांडत होतोय फरार। येथील धावा 4 चौकार। रघु परदेशी यांच्यावरती टेक्निकली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, फ्रंट फूट लावून खेळावं लागेल, बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला बॅटिंग करावी लागेल। आणि त्याच पद्धतीनं या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं खूप छान पद्धतीनं निखिल म्हात्रे यांना मात्र हा टेक्निकल फटका मात्र खेळताना पाहायला मिळालं।
त्याच्यानंतर मात्र आक्रमण परत एकदा करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांच्या वकाच्या बाहेर. हा आणखी एक येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज निखिल म्हात्रे यांच्या बॅटमधून 4 चौकार. रॉकस्टार आमचे काका म्हात्रे लिजेंड कॉमेंटेटर त्यांचंही आणि केडी आमचा यांचे उल्लेख या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हो परत एकदा छान बॉल. त्याच्यात 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. अगदी या षटकातील 3 डॉट बॉल आलेत आणि 2 चौकारी मात्र येताना पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. हो घुटना टेक तमाशा देख अगदी चांगलं टायमिंग केलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले. हुक्सचा फटका सक्सेस करत असताना निखिल म्हात्रेंच्या बॅटमधून षटकार. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर मात्र इथून धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 14 धावा. एक महत्त्वपूर्ण षटक राहिला गेले. ज्या पद्धतीने मात्र इथून रघु परदेशी यांनी मात्र गोलंदाजी हाताळली. लेझंड खेळाडू आहेत जसं मात्र रॉकस्टार यांनी उल्लेख केलं. सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र प्रॅक्टिसमध्ये बॉल ज्यांनी हाताळलेत तेच खेळाडू मात्र जर पाहायला गेलं तर आज पहिला षटक त्यांनी हाताळले आणि सातत्याने मात्र या टीमला लीड करत असताना मात्र पाहायला मिळतात. मार्गदर्शन करत असताना पाहायला मिळतात. आणि या पहिल्या षटक आज थोडीशी रणनीती बदलवण्यात आली असं जणू मात्र जाणवताना ते मात्र पाहायला मिळालं आपल्याला शौर्य 11 भिंगारी टीमकडनं. कारण आशिषला आपण पाहतो फ्रंटलाईन गोलंदाजी करताना पहिला षटक मात्र भिंगारी टीमकडनं हाताळताना. परंतु आज आपण जर पाहायला गेलं तर रघु परदेशी ही रणनीती मात्र आखली गेली आणि खेळामध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळाला. आणि इथून हा बदलाव कशा प्रकारे इथून मात्र सक्सेस देईल ते मात्र पाहणं गरजेचं. कारण 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. साहिल पाटीलला पाहतो इथे आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाही. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. परिपूर्ण नॅचरल मुवमेंट इथे मात्र मिळेल जरूर. इथे मात्र साहिल पाटील यांना 14 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र इथून आक्रमण करत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे चांगली गोलंदाजी आणि सातत्याने मात्र दाखवलं आपला दमछाक. या बॉलवरती पहा रिप्लेमध्ये पडल्यानंतर अगदी स्विंग झालाय. स्विंग केल्यानंतर मात्र फलंदाजांना मिस केले गेले. साहिल पाटील फक्त पाहतच राहिलेत. 14 धावांवरती धावसंख्या स्थिर. कुणाल नाईक भिंगारीचा भिंगरी म्हणून ओळख असणारे मात्र खेळाडू. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ऑल फॉर्मॅट अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूंची ओळख राहिली गेलेली आहे. त्यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न मिडामध्ये मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दूरवरचा प्रवास अपुरा झालाय. बॉल झालाय सीमारेषा पार. चौकार. चला लकी ड्रॉचे तिकीट कोणी कोणी काढलेत सगळ्यांनी इकडे यायचं आहे. सायकल प्रेक्षकांसाठी आहे. जर आपण काढला नसेल तर आमच्याबरोबर संपर्क करा. थर्ड मॅरिजन मध्ये रघु परदेशी बॉलच्या खाली आहे तिथे आणि पकडला गेलाय झेल. विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. भिंगारीचा भिंगरी कुणाल नाईक तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल ते साहिल या फलंदाजांना.
18 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. 1.3चा खेळ मात्र झालाय. 3 बॉलचा खेळ, 4 धावा धावपलकावरती आतापर्यंत खर्च केल्यात कुणाल नाईकनं. 18 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. नवीन फलंदाज चरण मात्र इने होताना पाहायला मिळतील. ॲक्शन 3 मध्ये दोन्ही टीम आता तडव्यात ताकदवान आहेत. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला ज्या पद्धतीने मात्र सातत्याने भिंगारी टीमच्या विरोधामध्ये कोपरोल टीमने अनेक वेळा फाईट केली आहे आणि आज कोणता संघ जिंकेल, कोणता गाव जिंकेल. फटका खेचलाय परंतु स्टेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक नाहीत तिथे. बॉल होतोय फरार. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. किंवा फक्त 15 मिनिटांचा अवधी राहिला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आपण शैलेश भाई हे रंगामध्ये पाहायला मिळतील. बावीस धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. कुणाल नाईक यांच्या षटक इथे मात्र दुसरा समाप्त झाल्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. आशिष परदेशी हे गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकासाठी मात्र आणले गेलेत. काय छान पद्धतीने मात्र या क्रिकेटला मात्र सध्याच्या घडीला बनवून ठेवलेलं आहे. कोपरोली टीमच्या विरोधामध्ये पाहायला गेलं तर आणि इथून कदाचित थोडंसं मत इथून समर्थकांचं कोपरोलीच्या मत इथून ठोके चुकले असते. कारण LED बेल्स आपल्याला थोडंसं इथून पाहायला गेलं तर ब्लिंक होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत आणखी एक चांगला बॉल च्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली ना आणि स्ट्रेंथ जर टीम भिंगारीची असेल ना तरी मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष परदेशी आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जातो. एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्ट केला जाईल. बॉलला पेकी केली जाईल. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा. पहिली डबल मात्र आपण पाहायला गेलं तर त्यांना पाहायला मिळतो. इथे 3 बॉलचा खेळ झाला. 2 लगातारचे डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र ही 2 धावा धावपलकावरती 24 धावा मात्र पाहायला मिळतात. इथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी अवकाच्या बाहेर बॉल होतोय फरार. लॉंग स्टॉप रिजन मध्ये होतोय स्टॉप. 4 धावांसाठी चौकार. काय स्कूप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. सुपला शॉट. योगेश आमचे कॉमेंटेटर त्यांच्याकडनं मात्र हा अगदी सुप्रसिद्ध झालेला शॉटला नाव आणि त्यानंतर मात्र त्याच पद्धतीनं हा फटका मात्र खेळले गेले. 28 धावा धावपलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात. इथे आणि धावा आता कशाही पद्धतीने येणं खूप गरजेचे आहे. त्या मात्र त्यांना पाहायला मिळतील का. तिथेही डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावासंख्या जास्त येणार नाही आहे तिथे. अप्रतिम इथे मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत एक कंप्लीट केली जातोय धाव आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 29 धावा. 2.4चा खेळ आतापर्यंत मात्र पाहायला मिळतो. इथे आशिष परदेशी षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना इथे मात्र पाहायला मिळतात. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजांनी. पहिला षटक अगदी अप्रतिम. जरी 14 धावा आल्या असल्या तरी मात्र आपल्या नावाची ओळख रघु परदेशी यांनी मात्र दिली. त्यानंतर कुणाल नाईक यांनी सुद्धा मात्र अप्रतिम
गोलंदाजी साकारली होती, बॅटच्या मधोमधाला होता स्लॉट मध्ये, परंतु त्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम उदाहरण, उत्तम उदाहरण तिथे मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक कुणाल नाईक आणि फलंदाज बाद माघारी परतावा लागेल. चरण म्हात्रे बॅक टू टेक आउट. आपण या ठिकाणी पाहू शकाल क्लब मॅट्रिक्सचे सर्व स्वप्नील भाई या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना एक दोस्ती दिनातील राजा माणूस म्हणून ज्यांची आम्ही सातत्याने ओळख पाहिली, स्वप्नील भाई आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेब वाशीगाव क्रिकेट संघासाठी स्वप्नील भाई यांच्या वतीने शुभेच्छा, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. छान खेळ इथे मात्र आतापर्यंत पाहायला मिळाला. गोलंदाजांनी मात्र दाखवलंय, कारण तिन्ही षटकं मात्र पाहिले गेलीत तर भिंगारी टीमच्या मात्र नावी जाताना पाहायला मिळतात, कारण 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात. 29 धावा, 10च्या अगदी सरासरीने मात्र हे धावा जमवल्या जातात. आता षटक क्रमांक 4 मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. इथे एंड चेंज झाले. स्ट्राईक इन द फलंदाज. हो, काय फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक पहा अप्रतिम तिथे मात्र पाहायला मिळालं. हो हो हो, सफलता आणि त्याचबरोबर मात्र समर्पण पाहायला मिळालं तिथे. गावासाठी हा क्रिकेट आणि गावासाठी क्रिकेट खेळताना मात्र अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण गौरव यांच्या करणारी फलंदाज बाद. हितेश म्हात्रे सिनियर बाद झाले, त्याच्यानंतर मात्र हितेश म्हात्रे, निखिल म्हात्रे बाद झाले आणि इथून मात्र हितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. ज्युनियर हितेश म्हात्रे आणि सिनियर हितेश म्हात्रे. आणि ज्या पद्धतीनं मात्र आता इथून ज्या पद्धतीनं कुणाल नाईकनं गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे षटक क्रमांक इथून मात्र 4 मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आशिष आले, त्यानंतर मात्र इथून 7 धावा खर्च झाल्यात. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल नाईक आपल्या स्पेलमधील आणखी एक चांगला बॉल हाताळताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी आणि यासाठी मात्र कुणाल नाईक यांना मात्र ओळखले जातात आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. इथे ज्युनियर हितेश मात्र आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एनला बॅटच्या मधोमध घेतला, गॅप शोधून काढले आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह ज्युनियर हितेश मात्रेच्या बॅटमधून मात्र हा येतोय. शानदार नटराज क्रीडा मंडळ नावी टीम मधलं चषकामधील षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. कुणाल नाईक यांच्यावरती षटकार आलाय. आत्मविश्वास फलंदाजांचा वाढताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा निर्णय त्याच्यानंतर मात्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं मात्र आता इथून धावा येताना पाहायला मिळतात. जितो आहे जितेही मात्र त्याच पद्धतीनं अगदी 3 षटकांपर्यंत मात्र डगमग खेळत होती आणि त्याच्यानंतर धावा आल्या होत्या, परंतु पराभूत झाली होती तिथे निश्चित, कारण तेवढा दमदार खेळ ध्रुवी 11 वाशी टीमनं मात्र दाखवला. त्याच पद्धतीनं आताही पाहायला गेलं तर 3 षटकांपर्यंत धावा अगदीच्याच कमी पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर कुणाल नाईक यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. परत एकदा पहा चपलता. ओहो, शेर अभी जिंदा है. रघु परदेशी मात्र दाखवताना पाहायला मिळतात. इथे
या नावाला का आदर दिला जातो, का आदरपूर्वक मात्र टेनिस क्रिकेट पटलावरती सन्मान केला जातो, सलाम का ठोकलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण रघु परदेशी देताना आपल्याला पाहायला मिळतात. समर्पण समर्पित गावासाठी. पहा इथे पहा काय अप्रतिम क्षेत्रक्षण रघु परदेशी. वय वर्ष त्याची चर्चा न केलेली बरी. जणू काही तुम्ही आत्ताच क्रिकेटला सुरुवात केली की काय असं मैदानामध्ये वावरताना रघु परदेशी यांना आपण सातत्याने पाहतो. आता खेचून काढलाय अगदी लांब लचक. ज्या वेगानं मात्र आला होता त्याच वेगानं बॉलला ठोसून दिलंय, सांगून ठोकून व सीमा पार षटकार. याच्यानंतर गावदेवी नाभे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल आणि विठ्ठल क्रिकेट क्लब मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले तर आपण यावं टॉस करण्यासाठी. 4 षटकांचा सामना असेल. अगदी कुणाल नाईक यांच्यावरती हल्ला, त्यांनाच टार्गेट करायचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र हितेश म्हात्रे, सिनियर हितेश म्हात्रे स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसला तिथे थोडंसं स्किट झालं. आता मधून पाहायला गेलं तर बॅटच्या कडा घेतली आणि चांगलं चित्रक्षण मात्र इथे पाहायला मिळालं. जरूर माफी असावी. आणि तोपर्यंत मात्र इथून धाव कंप्लीट केली जाते होती 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्यात 44 धावा. आई एकविरा माते की जय. कुणाल नाईक यांच्यावरती मात्र हल्ला चढवला कारण या षटकामध्ये एकूण मात्र धावा इथे खर्च केल्यात कुणाल नाईक यांनी 15 धावा. दर्पण मडवी मात्र येतात. इथून मात्र षटक क्रमांक 5 आणि या 6 बॉलमध्ये मात्र धावा येतील किती. टार्गेट सेट करणारा मात्र हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 4-4-4 म्हणजे 44 धावा. चौथा षटक संपलाय. 3 विकेट माघारी गेलेत. हितेश म्हात्रे 2 बॉलमध्ये 7 वर खेळत आहेत. ज्युनियर हितेश म्हात्रे 3 बॉलमध्ये 7 वर खेळताना पाहायला मिळतात. इथे खूप छान अगदी सहयोगी साथ देताना मात्र पाहायला मिळतात. इथे ठरवलं होतं तिथे अगदी कुणाल नाईक यांच्यावरती हल्ला करायचा. टार्गेट त्या गोलंदाजांना करायचं. कितीही दर्जेदार गोलंदाज असले कारण धावा अगदीच्याच कमी होत्या. आता जास्तीचा करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेला. दर्पण मडवी अगदी सहर्ष स्वागत केलंय. हम हमारा आपके स्वागत नहीं करोगे क्या? यस करेंगे. बॉल फेकून दिले सीमा रेषा पार. सिनियर हितेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. बालाशेठ म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. नेहमीच दमदार योगदान त्यांचंही प्रत्येक स्पर्धेमध्ये राहतो. बालाशेठ म्हात्रे आपण यावं आणि सत्यम भोईर एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपलं सहर्ष स्वागत. जितेश गणपत म्हात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. छोट्यांची किलबिल तुम्हालाही पॅनल्टी दिली जाईल. सायकल नाव आलं तर सायकल दिली जाणार नाही. आता शांत बसा. दर्पण मडवी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न परत एकदा मिडॉनमध्ये मात्र खेळून काढला. क्षेत्राच्या काही टीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील फेकी करतील. एंड चांगला आहे. थ्रो केलाय. बॅकअप आहे तिथे. कलेक्शन पाहायला मिळालं नाही. एसटी रक्षक तेवढे चतुर सध्या मात्र पाहायला मिळालं नाही आपल्याला. आशिषला पाहतोय इथे 52 धावा धावफलकावरती मात्र इथून पाहायला गेलं अर्धा षटक सांघिक टीमच्या मात्र नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 15 धावांवरती मात्र इथून सिनियर हितेश म्हात्रे खेळताना इथे मात्र पाहायला मिळते आहेत. पूर्णपणे जबाबदारी ज्या पद्धतीने मात्र महत्वाची विकेट अगदी सलामीला साहिल पाटील बाद झाले. निखिल म्हात्रे बाद झाले.
चरण मात्र बाद झाले. आता यो 2 फलंदाजांनी मात्र बाजू सांभाळली आहे. 52 धावा धावफलकावरती. हा बॉल चांगला मात्र खेळून काढलाय. अगदी पाहायला गेलं तर डी बॅकवर्ड रिजन मधले क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. पूल करायचा होता परंतु बॅटची अगदी स्टिकर एंडला बॉल लागलाय. तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्णही केले जात आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती 2 असे एकूण मात्र या षटकामध्ये 3 बॉलवरती आल्यास 10 धावा आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 54 धावा. 4.3चा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल. टार्गेट सेट कितीचा केला जाईल. भिंगारी आणि कोपरोली या 2 संघांमधील मातबर 2 संघ रायगड टेनिस क्रिकेट पटलावरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दिग्गज खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज अनेक चांगले संघ आपल्याला या आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळाले. तिसरी रात्र. आणखी हल्ला चढवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या मागे पकडला जाईल झेल. अप्रतिम अप्रतिम आणि नो बॉलचा इशारा इथून आलाय म्हणजे हा बॉल असेल फ्री हिट. हो हो हो, नो बॉलचा इशारा जरूर आलाय म्हणजे येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. परंतु तिसरी पंचांची मागणी करण्यात आली आहे. चोपन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. परंतु या बॉलवरती काय घडेल. नो बॉल येणार की इथून मात्र विकेट येणार. विकेट आली तर मात्र इथून सिनियर हितेश मात्रे बाद होताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने मात्र आता हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे कारण प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. हितेश मात्रे 5 बॉलमध्ये 17 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. नो बॉल. येस, म्हणजे हा जीवदान मिळालंय. फलंदाज सिनियर हितेश मात्रे सुरक्षित असतील तिथे. 54 धावा धावफलकावरती. तर जेव्हा खऱ्या अर्थानं रघु या ठिकाणी आपण पाहतो ऋषी परदी सरांनी जे आमचे खांदेश्वर पोलीस स्टेशनचे की जेव्हा 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले तेव्हा मला तर वाटतं गोल्डन संघाचं आयोजन होता आणि त्यावेळी अमाप्त पाटील स्वतः स्कोरिंग करत होते आणि किरण पाटील उर्वे हे समालोचन करत होते. म्हणजे या आठवणी आजही या मैदानावरती ताज्या होतात. नक्कीच रॉकस्टार. आपण पाहायला गेलं तर आताही मात्र तेवढाच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो जिथून मात्र 2 षटकांमध्ये परिपूर्ण मात्र मॅच मध्ये पकड पाहायला मिळत होती ती टीम शौर्य 11 भिंगारी या टीमच्या. पण ज्या पद्धतीने मात्र येणाऱ्या कुणाल नाईक यांच्या षटकावरती धावा घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय म्हणजे फ्री हिट अजूनपर्यंत ऑन असेल पण तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येताना पाहायला मिळेल. इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 57 धावा. 3 विकेट माघारी गेलेत. 4.3चा खेळ आतापर्यंत झालाय. लगातारचं मात्र हे 2 बॉल खराब येताना पाहायला मिळाले. दर्पण मडवी यांच्यावरती आता मात्र दडपण आलाय गोलंदाजी करत असताना कारण 13 धावा 3 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च होताना पाहायला मिळतात इथे. हो, गिरकी घेतली फिरकी घेतली परंतु इथे पाहायला गेलं तर फील्डचा बॉल आहे. रघु परदेशी. आज रघु परदेशी आणि बॉल यांचं समीकरण मात्र पाहायला मिळते कारण बॉल अगदी रघु परदेशी यांचा पाठलाग करताना पाहायला मिळतात. 1 धाव येईल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 58 धावा. 58 आणि स्कोर बोर्ड. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. दर्पण मडवी ऑन स्ट्राईकला ऑन गोलंदाजी स्ट्राईकवरती मात्र पाहायला मिळतात तर हितेश मात्रे. परत एकदा बॉल पाहायला गेला तर अगदीच जास्तीचाच उजव्या एसटीच्या बाहेर रीच झालाय. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. 59 धावा धावफलक इथे मात्र पाहायला मिळतात. 8 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 18ची गरज. 18च्या इथून मात्र धावा संख्या मात्र पाहायला मिळते. हितेश हा बॉल चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम यासाठी ओळखले जातात. त्यानंतर अथक परिश्रम आणि परिश्रमानंतर मात्र हा बॉल पडला गेलाय. दर्पण मडवी यासाठी ओळखले जातात परंतु इथून बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येईल. चला टॉससाठी इथे मात्र निमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना विनंती करेन जास्तही टीम इथे उपस्थित आहे तर नावा टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. ओके, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. 60 धावा धावफलकावरती अंतिम बॉल या इनिंग मधील. परंतु पहा काय फटका पाहायला मिळाला. अगदी ठोसून दिलाय सांगून आणि ठोकून बॉल सीमारे षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या. इनिंग मात्र पहिली समाप्त होते. 5 षटकांच्या खेळीनंतर बॅटिंग करत असताना टीम कोपरोली 66 धावा.
आता बरोबर 12 वाजले तरी डीजे मास्टर सांगत असताना की ज्यांचा वेल झाले त्यांनी जाऊ शकता, परंतु ज्यांचा वेल आहे ते थांबू शकता. तर लकी ड्रॉ आपण ओपन करतो. तत्पूर्वी आपण टॉस करूया दोन टीम मध्ये. तर गावदेवी क्रिकेट क्लब नावा विरुद्ध मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. तर ऋषी परदेशी सरांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. टॉस का बॉस 4 षटकांची लढत. महाराष्ट्र पोलीस पण नंतर बाजीराव सिंगम त्यांची पर्सनॅलिटी तितकीच ताकदवर. 4 षटकांची लढत. टॉस का बॉस आणि याच्यानंतर आपण लकी ड्रॉ. टेल्स इज द कॉल कॅप्टन नावा बट इट इज अ हेड्स. अभिनंदन. संयम टॉस जिंकला. टॉस महत्वाचा होता या मॅच मध्ये. निर्णय कुठला घेशील? बेस्ट ऑफ लक. पार्थ, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस तुम्ही जिंकलास तर कुठे निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतलीस ते. मागच्या मॅच मध्ये जवळजवळ 87 ते 88 धावा ठोकल्या होत्या. इव्हन 6 धाव्यांची पेनल्टी देखील अपोजिट संघाला होती. हाय व्होल्टेज मॅच झाला. काय सांगशील पहिल्या मॅच बद्दल आणि या मॅच बद्दल? आता मॅच तर पहिल्या ओव्हरला जसा स्वराजला मार पडला तर आमचा प्रितेशने कव्हर केली मॅच, पण आता थोडा चांगला गेलो आणि प्रयत्न करू जिंकायचा. बेस्ट ऑफ लक. स्वराज करताना थोडासा इंज्युअर झालाय, त्याच्यानंतर त्याला खूप इंजुरी जाणवते. आशिष पाटील साहेब असतील, रवींद्र पाटील साहेब असतील आणि संपूर्ण त्यांचा गावदेवी संघाचे सर्व मंडळ त्या ठिकाणी असतील. किती इंजुरी त्याला? इंजरी तर आहे पण आता थोडा तो सेफ आहे आणि दोन एकाच दिवसात त्याला सोडतील. आता तो खूप छान आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. तर इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत. यावं आमचे ऋषी परदेशी सर. एक चिठ्ठी आपण या ठिकाणी उचलायची. तर आजच्या सायकलचा मानकरी 2 रात्र मात्र नावाच्या बाहेर गेली, परंतु एखादा कुठला प्रेक्षक आहे की पाहूया. मेहांत भोईर. मेहांत भोईर. मेहांत भोईर 1, मेहांत भोईर 2, मेहांत भोईर साडे, मेहांत भोईर माडे, मेहांत भोईर बघा 3 बॉलाच्या आत जर आलं नाही तर मात्र इथे सायकल दुसरं दिलं जाईल. मेहांत भोईर साडे माडे. अरे क्या बात आहे. चले मेहंत भोईर यांचे वडील आहेत काय? बरोबर. तर मेहंत ठरलेत या आजच्या रात्रीतील सायकलचे मानकरी. डीजे आपला सॉन्ग होऊन जाऊ दे श्री. ते एन्जॉय करतात आपले नियातबाई काजी अकबर आणि एके ठिकाणी आपण पाहू शकाल शैलेशबाई अमर. मिळाली तर मेहनत यांचे रोशन यांचे सुपुत्र मेहनत यांनाही सायकल मिळाली आहे आणि ती सायकल त्यांना आम्ही करताना इथे सुपूर्द करतो. रोशन भाई आपण चला एक राऊंड मारा आता सायकल वरती संपूर्ण मैदानावरती. तिसऱ्या रात्रीचा तिसरा प्रेक्षक आम्हाला या ठिकाणी मिळालाय. आभार तुमचं. एवढ्या रात्रीमध्ये नेहमी जागत असताना श्री आमचे श्री साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्यांचं दमदार डीजेचं संगीत साथीदार आपण ऐकताय. तर आमचे या ठिकाणी पापा की कार्बन कॉपी आमचे महासचिव नटराज कला क्रीडा मंडळाचे अँथोनी म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि एक सिरियल आम्ही पाहिली होती, मला तर वाटतं त्या सिरियलमध्ये ज्यांची भरीव आम्ही कामगिरी पाहिली असे आमचे दमदार नेतृत्व आमचे अँथोनी. बघा क्या बात आहे. रोशन तुम्हाला सायकल लागली ना ते आमचे स्वच्छ सुंदर ज्यांची रायटिंग आम्ही पाहतो ते आमचे चलता फिरता कम्प्युटर म्हणजे आमचे मुनिमजी या ठिकाणी सचिव महासचिव सुनील म्हात्रे साहेब यांनी लिहिलं म्हणून तुम्हाला सायकल लागली. त्याबद्दल त्यांना पहिले भेटा आपण. धन्यवाद. वैभव.
दिल की दीवानी। दिल ने मेरे हम मगर मैंने दिल की ना मानी। ते यस अंपायर ग्रीन सिग्नल. बघा हीच हसून खेळून मजा आहे मित्रांनो आणि हेच तर जीवनाचा फंडा आहे. आणि या ठिकाणी नियतभाई काजी अकबर या ठिकाणी आपला आनंद घेत असताना अँथोनी आणि अमर तुम्ही पाहू शकता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉक्शन. 67चं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी बघितलं बऱ्याच घडामोडी घडल्या त्या बॉलवर आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आशिषला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. आओ सिखाऊं तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. चरण म्हात्रे पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर विकेट फलंदाज बाद झालेत. आशिष परदेशी सध्या बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये सूरज परदेशी बॅटिंगसाठी आलेत. चरण म्हात्रे जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता आधी लागली आहे. हवेत उडाला हाई मिस्टामिंग. खराब बॅटिंग सध्या करत असताना सुरुवातीला दोन मोठे आदरे, 2 बॉल 2 विकेट. चरण म्हात्रे सूरज परदेशीच्या खेळीचा अंत. दोन बॉल आणि 2 विकेट. अगदी तुम्ही बघू शकता सध्या चरण तिथे गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतं आणि तो सध्या विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना बघायला मिळाले. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना सनी मिसालला आता संधी दिल्या या 4थ्या क्रमांकावर. सुरुवात चांगली झाली सध्या कोपरोली 11 कोपरोली. चरण म्हात्रे म्हटलं तरी उत्कृष्ट गोलंदाज. त्याचे 2 ओव्हर फार महत्वाचे राहतील. नेहमी बॅटिंगसाठी देखील एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू, ऑल इन वन पॅकेज. बट आता या मॅच मध्ये बघायचंय सुरुवातीला जेव्हा चरण म्हात्रेची फलंदाजीची वेळ आली तेव्हा त्याने लवकर आपली विकेट गमावली. 4 बॉलमध्ये फक्त 4 रन त्यांनी केल्या आणि आता गोलंदाजीची रिस्पॉन्सिबिलिटी. हॅट्रिक बॉल होता, उडाला हवेत. फिल्डर जज करता कॅच ड्रॉप. श्वास सोडला होता खरी तर सनी मिसालला हॅट्रिक बॉल आणि तिथे झेज सुटलाय. हॅट्रिक गमावली गेली. पहिली सिंगल सध्या इथे मिळे. 1 धाव अगदी बघतो आपण सध्या. 2 विकेट. थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. बॉल तयार पुन्हा एकदा चरण. काय स्पीड होता पण सांगतात नो बॉल. नो बॉल इथे आलाय. फ्री हिट असेल कारण प्रत्येकी नो बॉल नंतर फ्री हिट असतो. साहिल मिसालकडे एक चांगली संधी आहे. शॉर 11 सिद्धिविनायक भिंगारी कोपरोली यांच्यामधील बॅटल आणि हा फ्री हिटचा संधी धावा जमवण्याची नामी संधी. फायदा उचलण्याचा प्रयत्न. बॉल चालला अगदी 1 रन बनले. दुसऱ्यासाठी इथे प्रयत्न केला जातोय. शॉन पथक आहे तिथे आपण काहीच करू शकत नाही. सुदर्शन ही रोजची जागा आहे त्यांची. आपण उसने आहोत 7 रात्रीमध्ये. अगदी बघितलं तर या बॉलवर 2 रन आलेत.
धावसंख्येचं टोटल 4 वर. विकेट गमावले सध्या 2. सुरुवात आता झाली थोडी हळूहळू शांत का होईना. फटका पुन्हा एकदा मिसामिंग. जेव्हा जेव्हा प्रयत्न झाले चरण मात्रेभर आक्रमण करणं, चला हॅट्रिक तिथे चुकली, परंतु बघितलं हा बॉल थोडे वेळ विसरले होते. बऱ्याच चर्चा, मागील बॉलवर 2 आले आणि तदनंतर मिस्ट्रामिंग तिथे विकेट मिळते. खेळाडू बाद झालेत. आणखीन एक मोठी सफलता हाती लागली. 3 विकेट गमावले सुरुवातीला. आता साहिल मिसाळ सारखा आक्रमक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततोय. चरण म्हात्रे का अफलातून राहिले. पहिल्या षटक 5 धावा, अगदी 5 बॉल त्यांनी फेकले, धावा खर्च केले, 4 विकेट घेतले, 3 हॅट्रिक. विकेट हॅट्रिक झाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक जरूर झाली. 3री सफलता त्याच्या नावी राहिली. 1 कॅच ड्रॉप देखील झाली या ओव्हरमध्ये. दर्पण मडवी मैदानामध्ये बॅटिंगसाठी आल्या आणि हा चेंडू बॅट्समनच्या झोन मधून स्लॉट मधून निघून गेला. पहिलं षटक संपलंय. करायच्या 67 धावा. सुरुवात थोडी शांत राहिली आणि रन फलकावर धावा आहेत. 1 ओव्हर नंतर 3 बाद 4. चरण मात्रे गुड बॉलिंग. फर्स्ट ओव्हर त्याने रन खर्च केले, 4-3 विकेट घेतले. तर लढावं लागेल. अजून कुणाल नाईक सारखा आपला हुकमाचा इक्का जो वाचून ठेवलाय टीमनं. जी उंची, जी सुरुवात, जो स्टार्ट अपेक्षित होता तो मिळालेला नाही आहे. सुरुवातीला भरपूर मोठे आदरे मिळाले. जे मिडल ऑर्डरचे खेळाडू ते सुरुवातीला प्रमोट केले आणि ते थोडंसं चरण त्याचा फायदा घेतला. आता मैदानामध्ये अंकुर पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना थोडंसं वेगवान राहू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे. लक्षात घ्या कोपरोली संघ, जर 4 षटकं 20 मिनिटाचं संपत नसतील तर अंतिम ओव्हरमध्ये 1 फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. सरकारच्या रिंगणामध्ये भले सिच्युएशन काही असू द्या, रूल इज रूल. या स्पर्धेमध्ये जेव्हा नटराज किंवा न्हावे गावामध्ये तुम्ही येता तेव्हा इथे रूल्स भरपूर स्ट्रिक्ट असतात. तुम्हाला ते फॉलो करावे लागतात. तुम्हाला मान मिळेल, तुम्हाला सन्मान मिळेल, परंतु रूल्सच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. बाउन्सर अटेम्प्ट केलाय. पहिलाच बॉल अंकुर पाटीलनं आपल्या भातातील अस्त्र वापरलं. त्यासोबत पंच सांगतायत 1 फॉर दी ओव्हर. तुमच्या गोलंदाजीतून या ओव्हरमध्ये जो बाउन्स फेकण्याचा अलाउड तुमच्याकडे होता तो मात्र तुम्ही गमावलाय सध्या. तुम्हाला तर लेन थोडी पुढे घ्यावी लागते. एक तर गुड लेन किंवा थोडंसं हाफ ट्रॅकर, परंतु शॉर्ट लेन सध्या यूज करता येणार नाही. या ओव्हरमध्ये बाउन्सर अटेम्प्ट करता येणार नाही किंवा वाईट यॉर्करसाठी जाऊ शकतात. गुड लेनवर लँड केला बॉल आणि होय एज लागली होती. इथपर्यंत आवाज आलाय. पंचांचा कोणता सिग्नल नाही आहे, त्यामुळे विकेट किपर कडून झेल सुटला. सिंगल मिळेल? नाही मिळणार, माफ करा. चर्चा होती, सिंगलचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात झाली होती या ओव्हरची. पहिलाच बॉल आणि आता झेल देखील सुटलाय. 4 भरसंघाचा डाव अडकलाय. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कुणाल नाईकला मैदानात यावंच लागेल, कारण परिस्थिती सध्या गंभीर. मॅच जिंकायची असेल तर. हो हो, काय बॉलिंग होते. हा देखील वाईट यॉर्कर. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा टॉस केला बॉल, थोडासा लेग ब्रेकर. अंकुर पाटील 3 बॉल 3
निर्धाव चेंडू त्याने फेकलेत. 21 बॉल मध्ये 63 करायचे. परिस्थिती नाजूक बनत चालली. हाताला बी लागेल फलंदाजांना. थोडं फुटवर्क, थोडंसं बॅकफूट, फ्रंट फूट. फटका चांगला बॅटच्या राडार मध्ये आणि फिल्डर तिथे पोहोचलेत. गुड कॅच. आणखीन एक खेळाडू चरण म्हात्रे. बॅट वेल, बॉल वेल, फील्ड वेल, म्हणून मी म्हटलं होतं की ऑल इन वन पॅकेज. आणि चरण हा झेल टिपला. आता चौथा धक्का मिळाला. त्यामुळे कुणाल नाईकला आता मैदानामध्ये यावं लागलंय. द 4 वर 4, 20 चेंडू आणि 63 धावा पाहिजेत विजयासाठी. कुणाल नाईक मैदानामध्ये आलेत. सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्या टोटल जबाबदाऱ्या कुणालच्या खांद्यावर आलेत. आशिषला ज्या कामासाठी बोलवलं होतं आशिषला ते करता आल्याने चरणच्या खात्यामध्ये ती मोठी विकेट आणि तदनंतर जी विकेटची गळती लागली ती सावरता आलेली नाहीये. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा अंकुर डिफेन्सिव्ह पद्धतीने स्वतःला बचावात्मक पवित्रा घेत असताना सिंगल रन. साहस आहे या खेळाडूवर. एक कुणाल म्हटले तर या टीमची रन मशीन. भरपूर जबाबदारी आहेत. कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता ना तेव्हाच ती वेळ असते आणि हीच ती वेळ आहे प्रेक्षकांची मनं जिंकण्याची. दर्पण मडबी सध्या मैदानामध्ये आपण बघतो त्याला. रोको किंग निखिल घरत चस्कार यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 2 ओव्हर संपलेत. रन फलकावर धावा आहेत 5, विकेट गेले 4, 18 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे विजयासाठी. आमचे जसकारचे रोटो किंग निखिल घरत यांचे ते शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. 2 ओव्हर संपलेत. रन फलकावर धावेत 5, विकेट गेले 4. वन्स अगेन पुन्हा एकदा चरण म्हात्रे ज्यानं 3 विकेट घेतल्या होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये. तो चरण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. मागे षटक फक्त 1 धावेचं आलं. ते अंकुर पाटीलला हाताळलं आणि आता चरण पुन्हा एकदा आलाय. आता हे बॅटल बघायला मजा येईल. सायके एंड कडे कुणाल आहेत. जरा वेग तुम्ही जास्त घेताय. कोपरोली 18 चेंडू 62 धावांची गरज आहे. 20.66 वर सध्या रिक्वायर रन रेट येऊन थांबलाय. त्यामुळे आता षटकार चौकारांची नितांत गरज आहे आणि कुणाला ते करावं लागेल. पहिलाच बॉल, थोडेसे गॅप शोधण्यामध्ये यश मिळालंय. बॉलची अगदी वेग भरपूर बॉल झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरुवात झाली मैदानात पहिला चौकार.
57 पाहिजेत. 16 चेंडू आणि 57 धावांची गरज. दर्पण मडवी उडवल्या बॉलला हेलिकॉप्टर लॉन्च केलाय आणि सरळ लँडिंग होते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशी जर साथ मिळाली ना तर कुणालचे काम सोपं बनेल आणि हा ठोकलाय षटकार. का ठोकलाय मैदानामध्ये दर्पण मडवीनं. इथूनही आशा पल्लवित केले जात आहेत. पुन्हा एकदा तसाच काही फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस एवेशन थोडंसं बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट थोडं चुकीचं झालंय, परंतु एकच रन मिळेल. स्ट्राईक रोटेट करत दिसताना डॉट बॉल विकेट या गोष्टी येण्यापेक्षा आता सिंगल डबल येण्यापेक्षा षटकार चौकार येण्याला प्राधान्य दिलं जावं लागेल. सध्या बघू शकता या मॅचवर कोपरोलीचं थोडंसं पाड अगदी जड असताना, परंतु येणारे चेंडू आणि धावामध्ये अंतर जे आता उर्वरित राहिले 14 बॉल मध्ये पाहिजेत अजूनही 50. उडवल्या बॉलला कुणाच्या बॅटमधून आक्रमण झालंय, परंतु फिल्डर डाऊन द बॉल आशेची किरण मावळत असताना कुणाल नाईक या मॅच मध्ये अगदी जास्त साठी तो ओळखला जातो. या मॅच मध्ये त्यांनी ते केलं नाही आणि इथे स्वस्तात तो परतला. आणखी एक मोठी विकेट. डीजी महत्वाचे विकेट गोलंदाजाने केली. थोडीशी निराशा पहिल्या सत्रामध्ये. नंतर फलंदाजीतून मिळालेली अगदी हादरे झटके आणि त्यातून सावरता आला नाही या टीमला आतापर्यंत तरी देखील. अप्रतिम कामगिरी राहिले चरणची. प्रमुख 4 विकेट. पंच सांगतात नो बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिथे झाला होता. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बऱ्याच गोष्टी होत्या, असं वाटलं होतं की 5 होईल, परंतु तसं नाही. या पंचांनी नो बॉल दर्शवलाय. एकंदरीत धावांचं टोटल जर आपण पाहिलं ना, सध्या संघ 19 वर आहे. 13 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. काम बनेल. इथून षटकार चौकार कंटिन्युअसली सुरू राहिले तर या धावा चेस होऊ शकतात. अशक्य कोणतीच गोष्ट नाही या खेळामध्ये. बट विकेट पाहताना परिस्थिती फार गंभीर आहे. संधी तर मिळाली 9 बॉलच्या मदतीने, परंतु बघायचं आहे ही संधी होती पुन्हा एकदा, परंतु पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाही झालं तिथे. पंच सांगतात लेग्स बायच्या स्वरूपाने हे रन येईल. अशा रीतीनं हे षटक देखील फार चांगलं राहिले चरण म्हात्रेचं. धावा झाले त्या 20 पाहिजेत. 12 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वळूया आपण. ज्यांचे ते थोड्या वेळात शुभ आगमन झालं ते जसकारचे सन्माननीय रोटो किंग निखिल घरत यांचा शुभ सन्मान. खरं तर मनीष घरत यांचे ते परम मित्र आहेत. दोघांची शैली बघा, टोपी बघा. रोटो वाजवणं म्हणजे खाऊ काम नाहीये. जसा ड्रम सेट आपण पाहतो ना, तसंच रोटो एकेकाली मीही वाजवायचो, परंतु आपण या क्षेत्राकडे वळलो त्याच्यामुळे बँड मधून थोडंसं बाहेर पडलो. रोटो मास्टर यावं, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी नियातबाई काझी यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध जसकारचे रोटो मास्टर यांचा इथे सन्मान. रोटो मास्टरला पाहिल्यानंतर आम्हाला बरोबर दमदार फलंदाज वेस्ट इंडिजचे कॅरन पॉलार्डची आठवण येते. तसाच त्यांचा लुक आपण पाहू शकतो. रोटो मास्टर नेहमीच हिपहॉप आपण सातत्याने पाहतो आणि त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. नियातभाई काझी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध रोटो मास्टर जसकारचे आमचे निखिल भाई घरत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा हा सन्मान. बरोबर. रोटो मास्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ड्रम सेट डुडू डुडू जसा बाबूशा आपला म्हणत असतो.
चला मॅचकडे आता जाऊया आपण. मान्यवरांचा शुभ सन्मान बघा स्क्रीनवर. परिस्थिती सध्या फार विकेट बनली. 11 बॉलमध्ये पाहिजेत 47. हितेश म्हात्रेला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. रघु काका आलेत. आतापर्यंत गोलंदाजीतून भरपूर काही कमावले. आता बॅटिंग मधून रणवी विद्यार्थ्याला पंचाने डेड बॉलचा इशारा आम्हाला केलाय. 6 विकेट 20 धावांवर. 11 बॉलमध्ये 47 धावा पाहिजेत. 47 आणि AK-47 चालवावे लागेल तेव्हाच हे रन बनतील. आता डू ऑर डाय, मोडे पण वाकणार नाही. बॅट तर वेगाने फिरवावी लागेल. डॉट बॉल इथे आलाय. 10 चेंडूमध्ये 47 ची गरज आहे. सुदर्शन पाटील ताराजी आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. केतन दलवी टीम PTC थोडे सुस्तावलेत. याही बॉलला फिरवल्या अवे फ्रॉम द बॉडी. वैभव शंभू ग्रुपचे हमकेश भाई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना हमकेश भाई यांचे आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. रघु काका परदेशी. बॉलरला माहिती हितेशला की आता बॅट्समन वेगाने बॅट फिरवतील आणि आता अवे फ्रॉम द बॉडी होते. सन्माननीय आशिष पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या वतीनं मगाशी दमदार योगदान आणि त्यांच्या वतीनं आम्हाला जनरेटरची सेवा देखील व्यवस्थित आणि त्यांच्या वतीनं चंदन भोईर यांच्या स्मरणार्थ 20,000 रुपयाचं योगदान देखील लाभलंय. आशिष भोईर साहेब आपण यावं. आशिष पाटील साहेब आपण यावं. करा तर एका मगाशी खेळाडू इंजोर्ड झाला. लगेचच त्यांनी स्वतःची गाडी आणली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये लगेच घेऊन त्याची तात्काळ देखभाल देखील केली. आशिष पाटील साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो. यावं. थोडेसे काहीतरी वेगळे प्रयत्न रघु काका देखील मैदानामध्ये करतायत. सध्याची परिस्थिती 8 बॉलमध्ये 46 पाहिजेत. सुरुवात खरं तर कमजोर झाली परिस्थिती, त्यामुळे बिकट झाली. यस, कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक सफलता. 7वा धक्का इथे अगदी मिळेल भिंगारी टीमला. यानंतर चांगली फाईट. गावदेवी 11 नावा अंतिम बॉल पर्यंत लढून आलेत. मनीष ज्यानं सुरुवात केली खरी तर युद्ध पातळीवर मॅच मध्ये कमबॅक करण्याला आणि अंतिम 1 बॉल 3 वरती लढत आली आणि तिथे सामना जिंकून दिला. प्रितेशचं योगदान विसरणार नाही या टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट के वन साइड हिरो झालेला मेघनाथ प्रतिष्ठान जासई. अशी लढत. लेट कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर डाऊन द बॉल आणि 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक सफलता. विकेट नंबर 8. 8वी आणि एकदा जोरदार टाळ्या. हितेश म्हात्रे एक वाईट ज्यानं परंतु 3 विकेट घेतल्या. एक वाईटची रन त्यांनी खर्च केल्यानंतर हे मॅडनवर होऊ शकलं असं. चला मॅच फास्ट करा प्लीज. कोपरोली वेळ घेऊ नका कारण आता वाजले जवळपास 12:30. रक्ष अजून मॅच बाकी आहेत. 2 की 3 ऑर्गनायझर कमिटी डिसिजन घेईल. आज किती एक संघ काढायचे की 2? आज एकच संघ काढायचं, त्यामुळे 3 मॅच बाकी आहेत. बरोबर आहे. नावागावामध्ये भरपूर मॅनेजमेंटवर लक्ष असतं. जॉन्टी म्हटले तर त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू असतं आणि पंचाने इथे बाद घोषित केले. 9वी विकेट आले. तर गावदेवी क्रिकेट संघ नावा ज्यांनी मगाशी पहिला सामना हाय व्होल्टेज जिंकला त्यांच्यासाठी आशिष पाटील साहेब ग्राम सुधार मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या वतीनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. तर विनंती असेल आपण गावदेवी नावा संघाचे कॅप्टन यावं. आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी सन्माननीय रवींद्र पाटील साहेब, राजेंद्र पाटील साहेब, कैलास पाटील साहेब, देवेंद्र भोईर साहेब आणि प्रभाकर जांभळे साहेब गावदेवी एंटरप्राइजेस अँड लॉजिस्टिक
यांच्या मार्फत जनरेटरची आम्हाला 7 दिवस खऱ्या अर्थानं सेवा उपलब्ध करून दिली गेली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तर आशिष पाटील साहेब यांच्या वतीनं चंदन भोईर यांच्या स्मरणार्थ 20,000 रुपयाचं योगदान. आशिष पाटील साहेबांना विनंती करतो की आपणच आपल्या शुभ हस्ते 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ नावा. मग अशी मला वाटतं खेळाडू थोडीशी इंजुर्ड होते, त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्याच्यामुळे हे पारितोषिक देणे थोडेसे लेट आले. आणि इथे आपण पाहू शकाल मनीष करत कॅप्टन यांना आपण या ठिकाणी 5,000 पारितोषिक. धन्यवाद आशिष पाटील साहेब. नक्कीच रॉकस्टार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतो ना आपण. आशिष पाटील साहेब तर खेळाडूला घेऊन गेले, तो इंजर्ड झाला होता आणि थोडं याला विषय झाला, परंतु त्यांनी लावलेलं बक्षीस 100% दिलं. लेटकट करण्याचा प्रयत्न, शेवटची विकेट आता उर्वरित राहिली. अंतिम जोडी मैदानामध्ये खेळते आणि तरी देखील थोडे चौकार इथे आलाय. थोडे फॉर्मॅलिटीज आता ज्या राहिले ते कम्प्लीट केल्या जात आहेत. आज काम जमलं नाही. रायगडामध्ये वाईल्ड कार्ड इंडियाला ट्रम्प कार्ड बनवणारा एकमेव संघ म्हणजे कोण असेल तर भिंगारी. वाईल्ड कार्ड एंट्रीचा फायदा कसा घ्यायचा ते या टीमला चांगला माहिती. कधी कधी अपयश येतं, आता पुन्हा एकदा इथे संधी होती. बघा आमचे डीजे नितीनचे श्रीकांत रसायनी, उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी. आज जबाबदारी भरपूर आहेत. ऑडिओ सोबत त्यांना व्हिडिओ देखील प्ले करावे लागतात. जॉन्टी आमच्या सोबत होते, त्यांनी सांगितलं शेवटची जेव्हा रजनी मेगा फायनलची रात्र सुरू होईल तेव्हा किमान 1-1.5च्या आसपास फायनल झाली पाहिजे तर प्रेक्षक मैदानामध्ये असतात. आणि नाहीतर कधी कधी 4 वाजता सुदर्शन 3:30 वाजता फायनल होतात, प्रेक्षक एकही नसतो. कोणी घरी लाईव्ह बघत असलं बसत त्याला अर्थ नसतो. बॉल हवे ते, परंतु सेफ लँडिंग मानसकडे आता सर्वांच्या नजरा असतील आणि एकीकडे सय्यन म्हणजे दोन्ही यंगस्टर खेळाडू. तर हा सामना जिंकला येतो म्हणजेच कोपरी 11 कोपरी संघ हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅच गावदेवी 11 विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे मेघनाथ शेठ प्रतिष्ठान क्लब जासी. तर जासी कॅप्टन डिसाइडेड टू बॉल फर्स्ट, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर विनंती असेल टीम गावदेवी नाभा क्रिकेट संघ आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षा समोर यावं. चला हार्ड लक टीम भिंगारी. रघु काका, कुणाल तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं संपूर्ण स्क्वॉडचं आम्ही आभार व्यक्त करतो. आणि अभिनंदन कोपरवली आणि सामन्याचा सामनावीर ज्यांना उत्तम कामगिरी सातत्याने तो करत आलाय आणि आजही केली, ज्यांना 2 ओव्हर फेकला आणि विकेट घेतले 4 आणि तेही इम्पॉर्टंट विकेट असा चरण म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर चरण यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चरणला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. आशिष पाटील साहेब माजी ग्रामसेवक मंडळाचे माजी अध्यक्ष ग्रामसेवक मंडळाचे आणि गावदेवी क्रिकेट संघ नावा यांची नाईट स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये ज्यांचं दमदार योगदान बाईक त्यांनी आम्हाला दिली होती. आणि चंदन भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी 20,000 रुपये ज्यांच्या वतीने योगदान ते आशिष पाटील साहेब यांच्या वतीने यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ट्रॉफी. त्याच्यानंतर घड्याळ, कॅप, टी शर्ट्स आणि ही बॉटल. तर चरण यावा, दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तर नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने ही कॅप तुम्हाला घालायची पुढच्या मॅच मध्ये. रियानी स्पोर्ट्स संजय ठाकूर यांच्या वतीने तुम्हाला ही टी शर्ट्स, त्याच्यानंतर खातापिता ग्रुप यांच्या वतीने घड्याळ, त्याच्यानंतर ही शंभो ग्रुप यांच्या वतीने तुम्हाला ही बॉटल आणि त्याच्यानंतर नटराज ची ट्रॉफी आपण जी पाहताय डी पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली. अभिनंदन चरण बघा गोल्डन मॅन तुम्ही पाहतो. जसं वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या अंगावरती आपण सोनं परिधान पाहतो तसेच चरणच्या अंगावरती आपण हा 50 तोला या ठिकाणी पाहतो. चरण अभिनंदन. चरण रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. काय सांगशील, आज दमदार परफॉर्मन्स झाला. नावेचं मैदान किती लकी तुमच्यासाठी? गेल्या वर्षी चॅम्पियन होतो, पण आता मी जास्त काय बोलणार नाही. फायनलला जाऊ तेव्हाच जास्त बोलेन, नाहीतर मी पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच घेतो, खूप बोलतो, त्याच्यानंतर आमची टीम हारतो, त्याच्यामुळे मी आता काय बोलत नाही.
बघू नेक्स्ट मॅचला ट्राय करतो. काय सांगशील नटराज 11ची ही स्पर्धा, कसं वाटलं या विकेटवरती गोलंदाजी करत असताना? धावा तिथे जास्त होत आहेत. आम्ही ॲक्च्युली खेळायला येत नव्हतो, आमची टीम खूप बॅड परफॉर्मन्समध्ये जात आहे. आम्ही टीम पण बघत होतो, पण प्लेयर शेवटी बोलले का चला आपण खेळूया. आणि गेल्या वर्षी आम्ही इथला चॅम्पियन, मला तर खूप भारी इथं खेळायला वाटतो. गेल्या वर्षी एकच साईड होती, यंदा पण दोन्ही साईड आहेत. आणि ग्राउंड एवढं भारी आहे की म्हणजे एकदम प्लेन, आणि सर्व लाईट्स तर एवढ्या मी अजूनपर्यंत कुठल्याच बघल्या नाही. पूर्ण व्हाईट लाईट्स, कुठे पण